की देवाला आवडणारं हृदय. काय? देवाला आवडणारं हृदय. आपण दाविदाची एक गोष्ट पाहू. देवाला सर्वात चांगला आवडता राजा कोणता होता? मनासारखा देवानं ज्याच्याविषयी साक्ष दिली दाविदाविषयी, काय? की मला माझ्या मनासारखा राजा मिळालेला आहे, तो माझी सर्व इच्छा पूर्ण करील. काय म्हटलं देवानं दाविदाविषयी? हां, मला माझ्या मनासारखा राजा मिळालेला आहे आणि माझी सर्व इच्छा तो पूर्ण करील. दावीदाची एक गोष्ट आपण पाहू की जेव्हा कराराचा कोश परत इस्रायलामध्ये आणला गेला तेव्हा दावीद गोंडपाट नेसून नग्नतेनं फक्त कमरेला एक वस्त्र नेसून उघडा देवाच्या पुढे नाचत होता. आराधना कशी करावी? हां, सगळं विसरून. आपण टाळ्या पण नाही वाजवत, आपण नाचत पण नाही, आपण नुसतं असं असं करत राहतो, आवाज पण येत नाही, नाही का? कशी आवडेल हो देवाला आराधना? संपूर्ण विसरून. हालेलुया. बाजूला कोण बघतंय, हा मला बघतोय, त्याला काय वाटेल, तो मला हसेल, ह्या गोष्टी आपण सोडून जेव्हा आराधना करतो तेव्हा आपण देवाला संतुष्ट करतो. 2 शमूएल 6 अध्याय 12 ते 15 आपण वाचू. पान नंबर 411. समूएलाचं दुसरं पुस्तक 6 अध्याय 12 पासून पान नंबर 411. मग यहोवाने ओबेद अदोमाच्या घराला व त्याच्या सर्वस्वाला देवाच्या कोसामुळे आशीर्वाद दिला असे दावीद राजाला कोणी सांगितले. तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोस ओबेद अदोमाच्या घरातून वर दाविदाच्या नगरात हर्षाने आणला. आणि असे झाले की यहोवाचा कोस नेणारे 6 पावले चालले तेव्हा त्याने बैलाचा व पुष्ट पशूंचा यज्ञ केला. आणि दावीद आपल्या सर्व शक्तीने यहोवाच्या समोर नाचत होता. आणि दावीद तागाच्या एफोदाने वेष्टिलेला होता. आणि दावीद व इस्रायलाचे सर्व घराणे आणि जयघोष करीत व करणे वाजवीत कोस वर आणला. हालेलुया. काय लिहिलं इकडे? की यहोवाचा कोश कुणीतरी घेऊन गेलेलं, दुसरीकडे कुठेतरी होता, यरुशलेमेत नव्हता. यहोवाचा कोश म्हणजे ज्याच्यामध्ये कराराच्या पाट्या ठेवलेल्या, मान्ना ठेवलेला आणि आरोनाची फुललेली काठी ठेवलेली. यहोवाचा कोश म्हणजे देवाचं सान्निध्य. काय? देवाचं सान्निध्य. जुन्या करारात कोश होता, नवीन करारात काय आहे? यहोवाचं सान्निध्य, समक्षता. हालेलुया. मग काय झालं की कोणीतरी जाऊन दाविदाला सांगितले. तेव्हा दाविदाने जाऊन देवाचा कोश ओबेद अदोमाच्या घरातून वर दाविदाच्या नगरात म्हणजे यरुशलेमेत हर्षानं आणला. आणि असे झाले की यहोवाचा कोश नेणारे 6 पावले चालले तेव्हा त्याने बैलाचा व पुष्ट पशूंचा यज्ञ केला. म्हणजे त्यानं आनंदानं यज्ञ केला. त्यावेळेला यज्ञ करत होते, पण आता करतो का आपण बकरे आणि बैल? आता कोणते यज्ञ करतो? स्तुतीचा यज्ञ करतो. जेव्हा आपण देवाच्या मंदिरात येतो, आपण एकत्रपणे आराधना करतो, तेव्हा कोणते यज्ञ देतो? स्तुतीचा यज्ञ देतो. आणि कसा दिला बघा? स्तुतीचा यज्ञ देतोच, पण तो कसा द्यायचा? दावीद आपल्या सर्व शक्तीने यहोवाच्या समोर नाचत होता. हालेलुया. आणि दावीद तागाच्या एफोदाने वेष्टिलेला होता. काय केलेलं त्यानं? ताग कमरेला बांधलेला, अंगावर पण नव्हता, असा नाचत होता राजा. काय राजा हाफ पॅन्टीनं नाचेल का हो? आपण नाचू का हो हाफ पॅन्टीनं? नाही ना. पण त्यावेळेला दाविदाला लाज वाटली नाही का? त्याला तयार व्हायला, कपडे घालायला वेळ नसेल मिळाला का? घातले नसतील त्याने कपडे?
काय माहिती, मला तरी वाटतं त्याला जेव्हा समजलं कराराचा कोश आला तेव्हा तो हाफ पॅन्टीत होता, तेव्हा धावून बाहेर गेला. हालेलुया. इतका तो आनंदी झाला. मला कोणी म्हटलं देवाच्या मंदिराला चलो तेव्हा माझा जीव आनंदित झाला. हालेलुया. म्हणजे वेळेत मला वेळ काढून जायचं आहे प्रभूकडे. हां, जसा होता तसा. वेळ मला कमी आहे, निमित्त नाही. मला हे नाही, मला बरं नाही, हे नाही, कपडे नाही. इकडे कोणी कपडे बघायला येत नाही. तुम्ही किती काय घातले, सोनं घातले, काय रूपं घातले आम्ही बघत नाही. देव काय बघतो? तू कसा आला आहेस, तू काय देण्यासाठी आला आहेस, तू काय घेऊन आला आहेस आणि तू कसं देत आहेस. हालेलुया. आणि दावीद व इस्रायलाचे सर्व घराणे ह्यांनी जयघोष करीत व कर्णे वाजवीत कोश वर आणला. मग काय झालं बघा, वचन 16 आणि यहोवाचा कोस दाविदाच्या नगरास आला. तेव्हा असे झाले की सौलाची मुलगी मिखल हिने खिडकीतून पाहिले आणि दावीद राजा यहोवाच्या पुढे उड्या मारीत व नाचत आहे असे तिला दिसले आणि तिने आपल्या अंतकरणात त्याला तुच्छ मानले. हो, त्याची बायको. कोण? बायको. काय बोलली बघा, यहोवाचा कोश दाविदाच्या नगरास आला. तेव्हा असे झाले की शौलाची मुलगी मिखेल म्हणजे दाविदाची बायको हिने खिडकीतून पाहिले. काय पाहिलं? तिला आनंद झालेला का देवाचा कोश आलेला तेव्हा? नाही. तिला काय वाटलं? हे काय, मी आहे, बरी आहे, मी आहे, माझ्या दासी आहेत, मी आनंदात आहे, नाश्ता केला आहे, दिवस मस्त जाणार. हां, तिने खिडकीतून पाहिले दावीद राजा यहोवाच्या पुढे उड्या मारीत व नाचत आहे असे तिला दिसले आणि तिने आपल्या अंतःकरणात त्याला तुच्छ मानले. हालेलुया. त्याच्या बायकोनं त्याला तुच्छ म्हणलं. काय आहे, येड्यासारखं नाचतोय, हाफ पॅन्टीत नाचतोय, लाज नाही, काय नाही. राजा, हा राजा आहे. अगं ह्याला कोण राजा म्हणेल, हाफ पॅन्टीत नाचतोय असा. पण तिनं दाविदाला आपल्या हृदयात तुच्छ मानले. म्हणजे जिकडनं आला तसाच आहे, हा काय बदलला नाही. कुठून आलेला दावीद? मेंढरं राखून आलेला. पण तो आपली जात विसरला नाही, तो आपले पद विसरला नाही, तो कोठून आला हे तो विसरला नाही, म्हणून नागवा होऊन नाचत होता. आपण जेव्हा विसरतो ना आम्ही कोठून आलो, तेव्हा आम्ही पूर्ण मनाने देत नाहीत. आम्ही असंच जायचं म्हणून जातो, देवाला धन्यवाद द्यायचे म्हणून देतो आणि देव म्हणतो हे लोक माझी मुखानं स्तुती करतात परंतु त्यांचं हृदय माझ्यापासून दूर आहे. हालेलुया. वचन 20 पासून वाचू, 20 ते 23. आणि दावीद आपल्या कुटुंबाला आशीर्वाद द्यायला परत आला. तेव्हा सौलाची मुलगी मिखल दाविदाला भेटायला येऊन म्हणाली, आज इस्रायलाचा राजा किती गौरवी दिसला. जसा एखादा हलका माणूस निलाजरेपणाने आपणाला उघडे करतो तसे त्याने आपल्या चाकरांच्या दासींच्या दृष्टीत आपणाला आज उघडे केले. तेव्हा दावीद मिखलेला म्हणाला, यहोवाच्या समोर हे झाले. त्याने मला यहोवाचे लोक इस्रायल याच्यावर अधिकारी नेमावे म्हणून मला तुझ्या बापाहून व त्याच्या सर्व घराण्याहून वर करून निवडले. यास्तव यहोवाच्या समोर मी उल्हासेन आणि मी यापेक्षाही अधिक हलका होईन आणि आपल्या दृष्टीने नीच होईन आणि ज्या दासीविषयी तू बोललीस तिच्याकडून मी गौरवी होईन. आणि सौलाची मुलगी मिखल हिला तिच्या मरणाच्या दिवसापर्यंत मूल झालं नाही. हो, हालेलुया. बघा देवाचे नियम कसे आहेत. देव बदलला का? देव आहे तसंच आहे. तो काल आज आणि उद्या सर्व काळ सारखाच आहे. देव बदलला नाही आहे. देवाचा करार मात्र बदललेला आहे. जुन्या करारात एवढं होतं तर नवीन करारात किती असायला पाहिजे. जुन्या करारात दाविदाच्या मध्ये आत्मा नव्हता, आज आपल्या मध्ये आत्मा दिलेला आहे. हालेलुया. बघा दावीद आपल्या कुटुंबाला आशीर्वाद द्यायला परत आला. काय करायला आला तो? कुठून आणले आशीर्वाद? आराधना करून. देवाला प्रसन्न केलं त्यानं. देवानं त्याला आशीर्वाद दिला
आणि तेच आशीर्वाद तो आपल्या कुटुंबाला द्यायला आला, पण त्याने घेतले नाहीत. तेव्हा शौलाची मुलगी मिखेल दाविदाला भेटायला येऊन म्हणाली, आज इस्रायलाचा राजा किती गौरवी दिसला, वा फार छान केलं तू. चांगलं बोलली की वाईट बोलली? टोचून बोलली नाही का? टोचून बोलली चांगलं, पण टोचून बोलली. आणि जसा एखादा हलका माणूस निर्लज्जपणाने, निलाजरे म्हणजे निर्लज्जपणाने आपल्याला उघडं करतो, तसे त्याने आपल्या चाकरांच्या व दासींच्या दृष्टीस आपणास आज उघडे केले. काय फालतूगिरी केली तू. तुझे दास तुला बघत होते, तुझे लोक तुला बघत. तू राजा ना, तू काय हाफ चंटीमध्ये नाचत होता, तागाचं वेस्त्र लेसून नाचत होता, तू नागवा दिसत होता. काय लाज नाही तुला? तुझी लाज घालवली, माझी पण घालवली. आता मी कुठे जाईल सांगितलं तर नाला तो राजाची बायको बघ, तो नाचत होता त्याची बायको बघ, नागवा नाचत होता त्याची बायको बघ. मला लाज वाटेल की नाही? मग आता मी कशी जाऊ बाहेर? हालेलुया. वचन 21. तेव्हा दावीद मिखेलला म्हणाला. बघा दाविदाचं हृदय बघा. देवाला दावीद का आवडला? देवाला दाविदाविषयी का लिहिलं? की हा मला माझ्या मनासारखा राजा मिळालेला आहे आणि ह्याच्याविषयी हा माझी सर्व इच्छा पूर्ण करील. मी त्याला निवडलेलं आहे. यहोवाच्या समोर हे झाले. त्याने मला यहोवाचे लोक इस्रायल याच्यावर अधिकारी नेमावे म्हणून मला तुझ्या बापाहून व त्याच्या सर्व घराण्याहून वर करून निवडले. मी विसरलो नाही. तुझा बाप राजा होता तरी यहोवाने त्याला नाकारलं, कारण त्यानं यज्ञ चुकीचा दिला. शौलानं कोणता यज्ञ दिला माहिती आहे? जे मोडकं तोडकं होतं, पांगळं होतं, लुळं बागळं होतं, लंगडं होतं, त्याचा यज्ञ दिला आणि चांगले ठेवले. माहिती आहे ना? माहिती की नाही गोष्ट? आणि दाविदानं काय केलं? कोणता बैल मारला? पुष्ट बैल मारले. कोणा आवडलं? दावीद आवडला. शौल का गेला? कारण त्याने देवाला अवज्ञा केली, देवाचं मानलं नाही. त्यामुळे दावीद हे विसरलं नाही की देवाच्या समोर हे झालं आहे. देवाने मला माझ्या घराण्यातून उंच केलं, शौलाच्या वरती मला केलं, शौलाचं राज्य काढून टाकलं आणि मला राजा केलं. मी विसरलो नाही आहे. आणि कशासाठी केलं हेही विसरलो नाही आहे. मी नाही विसरणार. मी माझ्या देवाला नाही विसरणार. मी कोण होतो हेही नाही विसरणार. मी मेंढपाळ होतो, मी नाही विसरणार. हालेलुया. बघा दाविदाचं हृदय. आपण विसरतो का हो? देवानं आपल्याला राजा केलं, देवानं आपल्याला आशीर्वाद दिले, देवानं आपल्याला सर्व काही दिलं. आधी आपण भीक मागायचो, आता आपल्याकडे देण्यासाठी आहे. आशीर्वादांवरती आशीर्वाद देवानं आपल्याला दिले. आपण आपली स्थिती विसरायची का? की मला देवानं कुठून आणलं, इतर लोकांपेक्षा मला उंच केलं की नाही? हो, मी विसरणार नाही. देवाला मी यज्ञ देणारच देणार. मला कोणी पाहो न पाहो, देव मला पाहत आहे. मी कसाही असलो तरी मी माझ्या आनंदाने त्याला स्तुती करणार. हालेलुया. यास्तव यहोवाच्या समोर मी उल्हासेन. मी तुला संतुष्ट करण्यासाठी यहोवाला नाकारणार नाही. तुला काय वाटतं तसं मी करणार नाही. तू सांगेल तसं मी वागणार नाही. भलेही तू माझी बायको आहेस. हालेलुया. मी माझ्या यहोवाला काय पाहिजे ते देईन. बायको सांगते जाऊ नको, नवरा सांगतो जाऊ नको ना. आपण काय सांगायचं? तुला काय वाटतं ते वाटू दे, मी जाणार. जग काय बोलेल तर बोलू दे, मी भजन करेन प्रभू येशूचा. बायको काय बोलेल तर बोलू दे, मी भजन करेन प्रभू येशूचा. नवरा काय बोलेल तर बोलू दे, मी भजन करेन प्रभू येशूचा. बोला बोला. हालेलुया. घाबरणे का नाही. आणि वचन 22, मी यापेक्षाही अधिक हलका होईन. यापेक्षाही म्हणजे आहे तेही काढून टाकेन.
लाज नाही वाटणार. हालेलुया. होई आपली एवढी हिंमत होईल. बघा दाविदाचं हृदय, त्याने बायकोला तुच्छ मानलं. हालेलुया. आणि आपल्याच दृष्टीने नीच होईन, मी स्वतःच्या दृष्टीने नीच होईन, नम्र होईन. मी राजा असलं तरी मला माहीत आहे मी नीच होणार, आणि यहोवाने मला ना राजा केला आहे. मी स्वतःच्या शक्तीनं राजा झालो नाही, मी कोणाला जिंकून राजा झालो नाही, आणि राजा व्हायची इच्छाही माझी नव्हती. यहोवानं मला दिलेलं आहे. हालेलुया. होती का त्याची इच्छा राजा व्हायची? नाही, तो नव्हताच. आणि ज्या दासीविषयी तू बोलतेस त्यांच्याकडून मी गौरवी होईन, मी गौरवी होईन. मला त्यांची काही पर्वा नाही. त्यांनी काही बोललं तरी मला प्रभूची पर्वा आहे. आणि मग काय झालं बघा, जे हसत होती त्याला, तिला आयुष्यभर मूल झालं नाही. शाप कोणावरती आला? बायकोवरती आला. दावीद आशीर्वाद द्यायला आला की नाही? पण तिनं काय घेतलं? जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप तुझ्या पुढे ठेवलेले आहेत. तू आणि तुझ्या संतानांना जिवंत राहावं म्हणून तू आशीर्वाद निवडून घे, तू जीवन निवडून घे, म्हणजे तू आणि तुझी संतती जिवंत राहील. कोणाच्या हातात आहे सांगा? माझ्या. जीवन आणि मरण माझ्या हातात आहे, आशीर्वाद आणि शाप माझ्या हातात आहे. मी निवडून घेईन जीवन आणि आशीर्वाद. मी भिणार नाही, मी लाजणार नाही, मी कोणाचं ऐकणार नाही. कोणाला काय वाटेल त्याची मला पर्वा नाही. जग काय बोलतं मला काही पर्वा नाही. माझा प्रभू काय बोलतो ते मला पाहिजे. हालेलुया. बघा दाविदाला देवानं कसं निवडलेलं. 1 शमूएल 16वा अध्याय, नाही का? दावीद काय म्हणाला? मला त्यानं निवडलं आणि तुझ्या बापाचं राज्य त्यानं मला दिलं आणि मला वर केलं. 1 शमूएल 16वा अध्याय, वचन 1. जेव्हा देवानं शौलाला नाकारलं, त्याचं राज्य नाकारलं, तेव्हा दावीद फार छोटा होता, मुलगा होता. पण त्या वेळेला देवानं शमूएलाच्या द्वारे दाविदाला अभिषेक केला. दाविदाला अभिषेक झाल्यानंतर पुष्कळ वर्ष गेली त्याला राज्य मिळण्यासाठी. पटकन मिळालं नाही, त्याला थांबावं लागलं. पण त्याच्यावरती अभिषेक देवानं आधीच केलेला. हालेलुया. ती ही गोष्ट आहे. वचन 1. मग यहोवाने समूएलाला म्हटले, इस्रायेलावर राज्य करण्याविषयी मी शौलाला धिक्कारला आहे, तर तू कोटवर त्याच्यासाठी शोक करशील. तुझ्या सिंगात तेल भरून घे आणि चल, इशाय बेथलेहेमी याच्याकडे मी तुला पाठवतो, कारण त्याच्या मुलांमध्ये मी राजा पाहिला आहे. हालेलुया. यहोवाने शमूएलाला म्हटले, इस्रायेलावर राज्य करण्याविषयी मी शौलाला धिक्कारले आहे, नाकारले आहे, कारण त्याने माझी अवज्ञा केलेली आहे. तो माझ्या मनासारखं वागत नाही, तो माझी इच्छा पूर्ण करत नाही. शौलाला अभिषेक कोणी केलेला? कोणी केलेला? शमूएलानंच केलेला. मग शमूएलाला काय वाटत असेल की पहिला अभिषेक माझा फुकट गेला का? पण यहोवा त्याला म्हटला, तू त्याच्यासाठी कोठवर शोक करशील. शोक करू नको, सोडून दे. तुझ्या शिंगात तेल भरून घे आणि चल. शौलाला अभिषेक कुपीमधून केलेला. कशामधून केलेला? कुपीमधून. कुपीमध्ये तेल भरून केलेला. आणि दाविदाला अभिषेक शिंगामधून केलेला. हालेलुया. आणि चल, इशाय बेथलेहेमी ह्याच्याकडे मी तुला पाठवतो, कारण त्याच्या मुलांमध्ये मी राजा पाहिलेला आहे. काय पाहिलेलं होतं देवानं? कुठे? जेव्हा दावीद मेंढरं राखत होतं तेव्हा, जेव्हा दावीद देवाला गाणी लिहित होता तेव्हा, जेव्हा दावीद मेंढरं राखताना देवाला स्तुती करत होता तेव्हा. स्तोत्रसंहिता 23 कुठे लिहिलेलं आहे? तर मेंढरं राखत होता तेव्हा तो म्हणतो, यहोवा माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही,
कारण तो स्वतः मेंढपाळ होता. त्याला माहीत आहे मेंढपाळ कोण असतो. तो त्याच्या मेंढरांना हिरव्या खुरणात बसवतो, तो त्यांना संथ पाण्यावर नेतो, तो आपल्या नावाकरता त्यांना न्यायीपणाच्या मार्गात वाट दाखवित नेतो. हो, हालेलुया. मृत्यूच्या खोऱ्यातून चाललो असलो तरी मी काही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या संगती आहेस. अस्वलं होती, वाघ होते, मेंढरं खात होते, परंतु तो जाऊन त्यांना मारत होता, मेंढरं परत आणत होता. देवाला असा राजा पाहिजे होता, लोकांची काळजी घेणारा, मेंढरांना पुन्हा घेणारा, पुन्हा त्यांचे रक्षण करणारा, सैतानापासून वाचवणारा असा मेंढपाळ पाहिजे होता. आणि देव म्हणाला मला राजा मिळालेला आहे. छोटा मुलगा होता. वचन 2. वचन 2. आणि समूएल म्हणाला मी कसा जाऊ? सौलाने हे ऐकले तर तो मला जीवे मारील. मग यहोवा बोलला तू आपल्याबरोबर एक कालवड घे आणि मी यहोवाला यज्ञ अर्पण करायला आलो आहे असे म्हण. वचन 3. मग यज्ञास इसायाला बोलाव, म्हणजे तुला काय करायचे ते मी तुला कळवीन आणि जो मी तुला सांगेन त्याला माझ्यासाठी अभिषेक कर. हालेलुया. शमूएल म्हणाला मी कसा जाऊ? शौलाने हे ऐकले तर तुम्हाला जीवे मारेल. देवाच्या अभिषेकाला हात लावू नका. पण शौल ते पण करायला मागे पुढे पाहणार नव्हता. देवाचं भय शौलामध्ये नव्हतं, निघून गेलेलं. मग तो शौला त्याला कळलं असतं की हा दाविदाला किंवा कोणाला तरी अभिषेक राजा बनवण्यासाठी चालला आहे, तर त्याने त्याला ठेवलं असतं. मग एवढा बिघडलेला शौल, नीच दर्जाला गेलेला. हालेलुया. मग यहोवा बोलला तू आपल्याबरोबर एक कालवड घे आणि मी यहोवाला यज्ञ अर्पण करायला आलो आहे असे म्हण. काय सांग? एक कालवड घे आणि यहोवाला यज्ञ अर्पण करायला आलो आहे असे म्हण. मग यज्ञास इशायाला बोलव, म्हणजे तुला काय करायचे ते मी तुला कळवीन आणि जो मी तुला सांगेल त्याला माझ्यासाठी अभिषेक कर. तू आधी जा, तिथे काय करायचं मी तुला आत्ता सांगणार नाही, तिथे तू जाशील तेव्हा मी तुला सांगेन. देव आपल्याला एक एक गोष्ट करायला लावतो, एक सगळ्या गोष्टी एकत्र सांगत नाही. कारण तू पहिली केलीस तर तुला दुसरी सांगेल, तू पहिलीच केली नाहीस तर दुसरी तुला कशी सांगणार. देवानं त्याला सांगितलं जा आणि तुला दाखवेन, त्यावरती मी काय करायचं त्यावेळेला सांगेल, कोण आहे तुला सांगेन, आता सांगणार नाही. वचन 6 पासून वाचू. आणि असे झाले की ते आल्यावर त्याने अलियाबाला पाहून म्हटले खचित यहोवाचा अभिषिक्त त्याच्या समोर आहे. परंतु यहोवाने समूलाला म्हटले त्याच्या चेहऱ्याकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको, कारण मी त्याला नाकारलं आहे. कारण जसे मनुष्य पाहतो तसे यहोवा पाहत नाही. कारण मनुष्य बाहेरील रूपांकडे पाहतो, परंतु यहोवा हृदय पाहतो. हालेलुया. मग शमूएल इशायाच्या घरी आला आणि त्याने इशायाला सांगितलं तुझी सर्व मुलं आण, घेऊन ये, मला त्याचा राजा बघायचा आहे. देवाला मला राजा करण्यासाठी पाठवलेला आहे, तुझी सर्व मुले घेऊन ये. मग इशायाने सर्व मुलं आणली, पण त्याच्यात दावीद नव्हता. दावीद मेंढर राखायला गेलेला. इशायाला वाटलं माझा मुलगा अलियाब सर्वात सुंदर दिसतो, सर्वात बॉडी बिल्डर आहे, मस्त दिसतो, देखणा आहे, उंच आहे, बॉडी बिल्डर आहे, गोरा आहे, तोच राजा असायला पाहिजे. मग त्याने काय केलं, इशायानं त्याला पुढे आणलं, अलियाबाला, मस्त दिसणाऱ्याला. आणि असे झाले वचन 6 की ते आल्यावर त्याने म्हणजे दाविदाच्या बापाने, अलियाबाच्या बापाने पाहून म्हटले खचित यहोवाचा अभिषिक्त त्याच्या समोर आहे. परंतु यहोवाने शमूएलाला म्हटले त्याच्या चेहऱ्याकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको. काय म्हटलं देवानं शमूएलाला की हा सुंदर दिसतो, हा उंच आहे, हा बॉडी बिल्डर आहे, त्याच्याकडे पाहू नको, मी त्याला नाकारलेला आहे. हालेलुया. आपल्याला राजा करायचा असेल तर आपण कसे निवडू? मस्त ना, बॉडी बिल्डर. देव तसं निवडत नाही. कारण जसे मनुष्य पाहतो तसे यहोवा पाहत नाही. आपण कसं पाहतो? डोळ्यांनी पाहतो. चांगला दिसतो का, चांगला बोलतो का, चांगला करतो का, किती ताकद आहे,
किती वाचता येतं, किती लिहिता येतं, देवाला त्याचं काहीच नाही. जसा मनुष्य पाहतो तसा यहोवा पाहत नाही. कारण मनुष्य, लक्षात ठेवा, मनुष्य बाहेरील रूपाकडे पाहतो. मनुष्य कसा न्याय करतो? तोंड देखला, बाहेरील रूपांकडून तो पाहतो. परंतु यहोवा हृदय पारखतो. यहोवा हृदय पारखतो. तुझ्या मनात काय चाललं आहे त्यावरून आपली परीक्षा होते की हा माझा आहे की नाही. त्यासाठी एके ठिकाणी प्रभू म्हणतो, ही लोक माझी स्तुती करतात परंतु त्यांचं हृदय माझ्यापासून दूर आहे. त्यांच्या हृदयात भलतंच काहीतरी चाललेलं आहे. हालेलुया. वचन 8 ते 10 आपण वाचू. मग इशायाने अबीनादाबाला बोलावून त्याला समूहाला पुढे चालवले, परंतु त्याने म्हटले, ह्यालाही यहोवाने निवडले नाही. मग इशायाने समाला जवळून चालवले, परंतु त्याने म्हटले, यालाही यहोवाने निवडले नाही. तसे इसायाने आपल्या 7 मुलांना समूहाला पुढे चालवले, परंतु समूएलाने इसायाला म्हटले, यांना यहोवाने निवडले नाही. हो, इशायाने आपली 7ही मुले शमूएला पुढे आणली. एक एक करून, मोठ्यापासून सुरुवात करून 7 मुलं आणली. हा आहे का? नाही. हा आहे का? नाही. हा आहे का? नाही. हा आहे का? नाही. मग शमूएल विचारात पडला असेल, अरे मग मला देवानं कसं काय फुकट इकडे पाठवलं? देव खोटं बोलतो असं कसं? नाही का? देवच सांगतो तू जा आणि एक राजा मी तुला सांगेल त्याला निवड. मग आता ही सगळी मुलं आली, मग ह्याच्यातलं कोणच नाही सांगत देव मला करायला. इशायाने आपल्या 7 मुलांना यहोवा शमूएला पुढे चालवले, परंतु शमूएलाने इशायाला म्हटले, त्यांना यहोवाने निवडले नाही. हालेलुया. मग बघा पुढे काय झालं. तेव्हा शमूएलाने इशायाला म्हटले, तुझे सर्व मुलगे इथे आहेत काय? तेव्हा शमूएलाने इशायाला काय म्हटलं? तुझे सर्व मुलगे आहेत का हे? मग तो म्हणाला, अजून धाकटा राहिलाय. तो बिनकामाचा तिकडे कुठे फिरत असेल, हिंडाया गेला सांगा. तो बेस नाही, ते काय ते कामाचं नाही. कार्ट ऐकत नाही, देवदेव करत असतो रोज. हां, मेंढर राखायला गेला की गाणी बोलतो, गिटार वाजवतोय, रानामध्ये गिटार वाजवतोय, देवाला गाणी बोलतोय. हां, ते कुठे? तो नाही इकडे. अजून धाकटा राहिला आहे आणि पहा तो मेंढरे राखीत आहे. इथे नाही, तो रानात गेलाय मेंढरे राखायला. तेव्हा शमूएल इशायाला म्हणाला, त्याला बोलवून आण, झटकेपट बोलाव. हां, हॅलो, प्रभू सांगतो बोलवून आण, मला तोच पाहिजे. कोणाचं काही जमणार नाही, तोच आहे. कारण तो येथे येईपर्यंत आपण जेवायला बसणारच नाही. ते त्याला पहिले इथे आण, नाही तर मी जेवणारच नाही. बात नाही पुढे पाहिजे, पहिलं घेऊन ये. मग त्याने त्याला बोलावून आणले. तो तर तांबूस व सुंदर चेहऱ्याचा व सुस्वरूप होता. ज्या बापाला तो कार्ट वाटत होतं, ते शमूएला कसं वाटलं? सुस्वरूप, तांबूस, देखणा. छोटा होता तो. बापाला वाटलं राजा म्हणजे कोणतरी मोठा पाहिजे. हालेलुया, नाही का? पण देवाच्या दृष्टीने राजा कोण असतो? बालक झाल्याशिवाय तुम्ही देवाच्या राज्यात जाणार नाही. हालेलुया. देव हृदय पारखतो. बालकाचं हृदय कसं असतं? नम्र असतं. हालेलुया. मग यहोवाने त्याला म्हटले, उठून याला अभिषेक कर, कारण हाच तो आहे. बाप रे, रंकाचा राजा झाला नाही का? मग शमूएलाने तेल भरलेले शिंग घेऊन त्याच्या भावांच्या मध्ये त्याला अभिषेक केला. त्या दिवसापासून पुढे दाविदावर यहोवाचा आत्मा येत राहिला आणि शमूएल उठून रामा येथे गेला. हालेलुया. ही आहे गोष्ट दाविदाची. यावरून काय समजतं आपल्याला?
देव काय बघतो? हृदय बघतो. आणि त्याला समजा आपल्यामध्ये हृदय आवडलं नसेल तर काय होईल? आपण काय करतो यापेक्षा आपण कसं करतो, का करतो ह्याला देव महत्त्व देतो. लोकांनी आपल्याला बघावं म्हणून आपण खूप गोष्टी करतो, परंतु आपण प्रायव्हेट एकटं असताना कोणत्या गोष्टी करतो? देव काय बघतो? दिसतं ते की आपण वैयक्तिक आपल्या खोलीमध्ये आपण एकटं असताना कोणते विचार करतो, आपण काय करतो? देव तेही बघतो. आमेन. काळजी कोणती घ्यायची? आपल्या हृदयाची, आपल्या विचारांची. हालेलुया. मग देव आपल्याला टाकेल? देव आपल्याला आशीर्वाद देणार नाही? देईलच देईल. हालेलुया. मार्क 7 नाही मार्क 7 बघू आपण. मार्क 7 मध्ये बघा काय लिहिलं आहे. मार्क 7 वचन 6. पान नंबर 1199. मार्क 7वा अध्याय 6 वचन, पान नंबर 1199. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, तुम्हा ढोंग्यांविषयी यशायाने भविष्य ठीक सांगितले. त्याने असं लिहिलं आहे की, हे लोक आपल्या ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचं हृदय माझ्यापासून दूर आहे. हालेलुया. प्रभू काय म्हणतो? त्याने त्यांना म्हटले तुम्हा ढोंग्यांविषयी. ढोंगी म्हणजे कोण? म्हणजे दिखावा वेगळा आणि मध्ये राहणं वेगळं, नाही का? ढोंगी म्हणजे ॲक्टर, नट. कोण? शाहरुख खान, नट. त्याचं वैयक्तिक जीवन वेगळं असतं आणि पडद्यावरती जीवन वेगळं असतं ना, बरोबर की नाही? आता जे मोशेचं पिक्चर बघितलं का तुम्ही? जीजसचं पिक्चर बघितलं का? बघितलं ना. मग तो जीजस त्याच्या घरी कसा वागतो? तो मोशे त्याच्या घरी कसा वागतो? तसाच वागतो का? नाही. बरोबर की नाही? ॲक्टर काय करतो? त्याला जे काम दिलेलं आहे तो ॲक्टिंग करून लोकांना मस्त दाखवतो, त्याला त्याचे पैसे मिळतात, बरोबर की नाही? परंतु घरी बरोबर बायकोबरोबर नवऱ्याबरोबर कशा वागतात? त्याला पैसे मिळतात का? नाही. मग तो कसा वागतो? टुल्लम, भांडण, राग, नाही का? हे आहे ढोंगीपणा. ढोंगीपणा म्हणजे मधलं जीवन आणि बाहेरचं जीवन सारखं नसतं, त्याला काय म्हणतात? ढोंगीपणा. हृदय आणि वागणं वेगळं असतं. मनुष्य जो त्याच्या हृदयात मनात विचार करतो तसाच तो आहे. हालेलुया. बरोबर की नाही? बघा वचन 14 पासून आपण वाचू, 14 ते 23. का हृदयाविषयी? आपल्याला हृदयाविषयी जाणायचं आहे आज, की आपण कोणते विचार करत असतो. तेव्हा त्याने समुदायाला पुन्हा आपल्याजवळ बोलावून त्यांना म्हटले, तुम्ही सर्व माझे ऐकावं समजून घ्या. माणसाच्या बाहेरून त्याच्या आत गेले असता जे त्याला विटाळू शकेल असे काही नाही, तर ज्या गोष्टी माणसाच्या आतून बाहेर निघतात त्याच माणसाला विटाळवितात. जर कोणाला ऐकायला कान आहेत तर तो ऐको. तेव्हा त्याने समुदायाला पुन्हा आपल्याजवळ बोलावून त्यांना म्हटले, तुम्ही सर्व माझ्या ऐकावं समजून घ्या. माणसाच्या बाहेरून त्याच्या आत गेले असता जे त्याला विटाळवू शकेल असे काही नाही. आपण जे खातो ते आपल्याला वाईट करतं का? पापी करतं का? खाण्याने मनुष्य पापी होतो का? नाही. फिलिपिनला कुत्रे खातात, ते काय पापी होतात? चायनाला साप, विंचू, झुरळं सगळं खातात, आपण खातो? नाही. ते पापी आहेत? नाही. मनुष्य खाण्याने पापी होत नाही. तर माणसाच्या बाहेरून त्याच्या आत गेले असता ते त्याला विटाळवू शकेल असे काहीच नाही. आपण जे तोंडानं खातो
ते आपल्याला विटाळवेल, आपला स्वभाव पापी करेल, असं काहीच नाही. बरोबर का? कोण सांगतोय? प्रभू सांगतोय. तर ज्या गोष्टी माणसाच्या आतून बाहेर निघतात त्याच माणसाला विटाळवितात. म्हणजे बाहेरून मध्ये जातं ते आपल्याला विटाळवत नाही, आपल्याला वाईट करत नाही, आपला स्वभाव बदलत नाही. पण मधल्या ज्या आपण तोंडातून बाहेर येतं ते माणसाला वाईट करतं. उपवास काय करतो आपण? उपवास म्हणजे काय? इकडून इकडे जाऊ न देणं, नाही का? इकडून इकडे घशात उतरू न देणं, बरोबर का? एक दुसरा उपवास आहे, इकडून इकडे येऊ न देणं. दोन प्रकारचे उपवास आहेत. हा उपवास आपण कधी कधी करतो, हा उपवास रोज करायचा आहे. काय करता का? करा. देवाला प्रसन्न करायचं असेल, देवाला संतुष्ट करायचं असेल तर हा उपवास करा. शिवी येते इकडेच अडकू दे, बद्धकोष्ठ बाहेरच काढायची नाही. होऊ दे, गॅस होऊ दे पाहिजे तेवढा. हालेलुया. इकडनं जातं ते जातं, शौचकुपात पडतं. प्रभू सांगतो इकडनं जे तुमच्या मुखातून बाहेर येतं, शिवी येते, निंदा येते, कुरखूर येते, वाईट येतं, भांडणं येतात, राग येतो, तो बंद करा. हालेलुया. कारण ते तुम्हाला विटाळवितं. ज्या कोणाला कान आहेत तो ऐको, ज्या कोणाला समजतं तो समजो. आणि देवाच्या शिष्यांना समजलं पाहिजे. हे लोकांना, जगातल्या लोकांना नाही समजणार, पण देवाच्या लोकांना समजलंच पाहिजे. वचन 17 ते 23 आपण वाचू. मग तो समुदायाला सोडून घरात गेला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला त्या दाखल्याविषयी विचारले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्हीही असे अजाण आहात काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला विटाळवू शकत नाही, हे तुम्ही अजून समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात जात नाही तर पोटात जाते व शौचकूपात बाहेर पडते. असे म्हणून त्याने सर्व अन्ने शुद्ध केली. आणखी तो म्हणाला, जे काही माणसातून निघते तेच माणसाला विटाळविते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून दुष्ट विचार बाहेर निघतात. जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टाई, कपट, कामातुरपणा, दृष्टी, शिवीगाळ, गर्व, मूर्खपणा, या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला विटाळवितात. हालेलुया. बघा, प्रभू येशू ख्रिस्त आपल्या हृदयात किती डोकावून पाहतो. त्याला काय आवडतं? काय आवडतं येशूला? आपलं हृदय. आणि तो कुठे राहतो? आपल्या हृदयात. हृदय म्हणजे काय? आपण जिथे विचार साठवून ठेवतो ते हृदय. हे पंप करतं हृदय ते नाही, ज्याच्यातनं रक्त आपलं, नाही का, ते भौतिक हृदय आहे. पण हे हृदय आहे हे इथे नाही, हे इथे आहे, आपल्या विचारांमध्ये आहे. त्या हृदयात आपण काय करतो? विचार भरून ठेवतो. मनुष्य दुःखी का असतो? कारण त्यातले हृदयातले विचार दुःखी असतात. मनुष्य आनंदी का असतो? कारण त्याचं हृदय आनंदी असतं, त्याचे विचार आनंदी असतात. मनुष्य चिंता का करतो? कारण त्याचे हृदयातले विचार चिंताचेच असतात. कसं होईल, कसं होईल, कसं होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल. मनुष्य समाधानी कसा असतो? प्रभू तू मला सर्व दिलेलं आहेस, मी आनंदी आहे, जसा मी आहे तसा मी आनंदी आहे. तू देतोस, तू घेतोस, मी तुला धन्यवाद देईन. हालेलुया. हे आहे विचार. आपण कसे विचार करतो. मग तो समुदायाला सोडून घरात गेला. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला त्या दाखल्याविषयी विचारले. तेव्हा तो त्याला म्हणाला, तुम्ही असे अजाण आहात काय? जे काही बाहेरून माणसाच्या आत जाते ते त्याला विटाळवू शकत नाही, हे तुम्ही समजत नाही काय? कारण ते त्याच्या अंतःकरणात जात नाही.
तर पोटात जाते व शौचकुपात बाहेर पडते असे म्हणून त्याने सर्व अन्ने शुद्ध केली. सर्व अन्ने शुद्ध केली. आपण जे खाऊ इच्छितो ते खा, प्रभूला धन्यवाद देऊन खा. कोण काय खातो ह्याचा आपण न्याय नाही करायचा. आपण काय खातो प्रभूला धन्यवाद देऊन खा. हालेलुया. खाऊ नको ते खाऊ नको असं आपण नाही सांगू शकत. कोण उंदीर खातो, खा, प्रभूला धन्यवाद द्या आणि खा. कोण डोबा खातो, खा. आमच्याकडे डोबे खातात, तुम्ही नाही खातो. मग तुम्ही त्यांना काय दोष द्याल? नाही ना. खा, प्रभूला धन्यवाद द्या आणि खा. हालेलुया. प्रभूने काय केलं? सर्व अन्न शुद्ध केली. प्रभूच्या नावाने सर्व अन्न शुद्ध होतात. पण प्रार्थना करून खा. काही खा म्हणजे काय? प्रभू येशूच्या नावानं प्रार्थना करून खा. आणि तो म्हणाला, जे काही माणसातून निघते तेच माणसाला विटाळविते. माणसाला वाईट कोण करतं? विचार. आणि विचार कुठून बाहेर पडतात? मुखातून. मुखातून मध्ये जातं ते माणसाला वाईट करत नाही. माणसाच्या मधून जे मुखातून बाहेर येतं ते माणसाला वाईट करतं. मनुष्याच्या आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून जे त्यानं साठवलं आहे, जे त्याच्यामध्ये आहे, त्यातून त्याचे तोंड बोलते. नाही का? आपल्यामध्ये जे आहे, उद्या भांडण करायचं आहे मला बाजूच्या बरोबर, बरोबर? तर मी रात्री काय करेल? उद्या काय काय करायचं आहे, त्यांना असं बोललं की मी असं बोलणार, त्यांना असं बोललं की मी असं बोलणार, त्यांना असं बोललं की असं बोलणार, त्यांना असं बोललं असं बोलणार. आधीच तयार करून ठेवले स्क्रिप्ट, नाटक तयार आहे. उद्या ये बस. मग बघतो तयार आहे. हालेलुया. बरोबर की नाही? कुठे साठवलं त्यानं? आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवलं. हालेलुया. देवाला आवडलं नाही. म्हणजे माणसाच्या आतून अंतःकरणातून दुष्ट विचार निघतात. का? कारण तिथे साठवलेले आहेत. कसे निघाले? आपोआप निघतात? नाही, साठवले गेले. जे भरलं आहे त्यातून दाबलं की तोंड उघडतं, नाही का? आंबा चेपला तर आमरस, संत्र चेपलं तर, आम्हाला चेपलं तर, प्रभूला सोडून सगळे, नाही का? नाही, तसं नाही. आज दादानी साक्ष मस्त दिली की मी कोणाला काही करणार नाही, मी उलट करणार नाही. का? कारण त्यांनी तसा विचार केला, आपल्या हृदयात साठवून ठेवलं. मग परिस्थिती आली तेव्हा तो विचार बाहेर पडला की नाही. हालेलुया. त्यांनी काय ठरवलं? मी भांडण करणार नाही, काही होऊ दे, मी भांडण करणार नाही, मी कोणाचं वाईट करणार नाही. कसं ठरवलं? देवाच्या वचनाने. हालेलुया. जर तुम्ही देवाची वचनं मध्ये भरून ठेवाल तर वाईट मध्ये जाणार नाही. परिस्थिती येईल, मग देवाचं वचन तुमच्यामधून बाहेर पडेल, ते तुम्हाला सांगेल थांब. ती वाणी तुम्हाला बोलेल थांब, हाच मार्ग आहे, ह्याच्यात चाल, डावीकडे उजवीकडे वळू नको. वाणी तुमच्याशी बोलेल. पण जेव्हा ती माझ्या मनात साठवून ठेवेल तेव्हा ना, मी काय भरतोय? मी जगातल्या लोकांबरोबर राहिलं तर मी काय भरून घेईन? काय भरून घेतो मी पिक्चर बघेन, मूव्या बघेन, काय भरून घेईन? मी वाईट ते मोबाईलवरती बघेन, मी काय भरून घेईन? काय भरून घेतो? प्रभूची वचनं. जग तुम्हाला प्रभूची वचनं सांगतात, मित्र तुम्हाला प्रभूची वचनं सांगतात. इथे आपण काय भरून घेतो? देवाची वचनं. कशासाठी? की तुम्हाला जगामध्ये ती वापरता यावी, तुम्ही सज्ज असावे यासाठी. तुम्ही वाईटानं जिंकले जाऊ नये तर बऱ्यानं वाईटाला जिंकण्यासाठी, कारण तुम्ही प्रकाश आहात. काय भरून घेतो? देवाची वचनं. जेवढी तुम्ही भरून घ्याल तेवढे तुम्ही ताकदीनं, सामर्थ्यानं भरलेले व्हाल. हालेलुया. मग जेव्हा प्रसंग येईल,
संकट येईल, दुःख येईल, तेव्हा तुमच्यामध्ये ते वचन तुम्हाला ताकद देईल. प्रभू म्हणेल मी आहे, भिवू नकोस. हालेलुया. पण जर भरूनच घेतलं नाही तर काय? तहान लागल्यावर विहीर खणायला जाऊ, पाणी मिळेल का? कधी खणायची आहे? आज 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 म्हटलेला दिवस आहे तो. तू आपल्या निर्माण करताना आठव. आजच तारणाचा दिवस आहे. आज म्हटलेल्या दिवशी मी तुझे ऐकले आणि आज म्हटलेल्या दिवशी मी तुझे मान्य केले. आजच तारणाचा दिवस आहे. आज देवाच्या दृष्टीने सर्व आजच आहे, उद्या काहीच नाही. होऊन गेलं ते होऊन गेलं. आज माणसाच्या आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून दुष्ट विचार बाहेर निघतात. जार कर्म असंच होतं का? व्यभिचार असाच होतो का? काय करावं लागतं? रात्री गिरगिर करावी लागते. इकडे उद्या मला भेटल, मी तिकडं उभा राहाल, मग मी लाईन मारल. हां, माहिती आहे मला. तुम्हाला काय वाटलं आम्हाला माहीत नाही? आम्हीही तसेच होतो हो. प्रभूनं बदललं म्हणून इथे उभा आहोत, नाहीतर आमची परिस्थिती तीच होती की नाही. हां, उद्या कुठं हिंडाया जायचा, उद्या कुठं मारायची, उद्या काय ताडी मिळेल का खजुराची मिळेल का गावठी मिळेल? कधीच विचार होता ते रात्री. मग दुसऱ्या दिवशी तसंच घडतं का? कारण विचार तसे केले. पण मला चांगलं करायचं आहे उद्या, तर मी काय करेन? प्रभू तुझी वचनं मी आठवेन. माझा देव माझ्या बरोबर आहे, तो मला सोडत नाही, तो माझ्या सर्व गरजा पुरवतो. तो म्हणतो तू 1 पाऊल पुढे टाक, मी 2 पावलं पुढे टाकेन. जेथे जेथे तुझा पाय पडेल ती जागा तुझी होईल. भिवू नकोस, घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. तुझं वाईट करायला येतील पण ते 7 वाटा घेऊन पळून जातील, कारण ते तुझ्यापाशी निभाव लागणार नाही. तुझ्यावरती चालणारे शस्त्र तुझ्यावरती चालणार, ते घडवले गेलेले शस्त्र तुझ्यावरती चालणार नाही, कारण तू त्यांना हरवशील. हालेलुया. ही वचनं आपण पाठ करून ठेवली तर तीच हृदयात आपल्या राहतात, आपल्याला आश्रय देतात, आपल्याला धीर देतात, आपल्याला ताकद देतात. आणि जेव्हा परिस्थिती संकट आपल्या समोर असतात तेव्हा ती आपल्यामधून त्या परिस्थितीवरती मात करायला आपल्याला सामर्थ्य देतात. आपण काय भरून घेतो बघा. जार कर्म, चोऱ्या. चोर असंच चोरी करतो का हो? वाटलं दिसलं घेतलं नाही. त्याची चक्र रात्री फिरत असतात. कुठं कुलूप तोडायचा, कोणाला बरोबर घ्यायचा, कोणती गाडी घ्यायची, कुठे जायचं, रात्री त्याची चक्र फिरत असतात. त्याला प्रॅक्टिस करावी लागते. खिसे कापू एका दिवसात खिसे कापतो का हो? प्रॅक्टिस करतो की नाही? हां. खून असाच होतो. खून करण्यासाठी काय करावं लागतं? प्लॅनिंग. पकडले नाही जाऊ पाहिजे ना म्हणून, नाही का? प्लॅनिंग कशाला करतात? पकडले जाऊन नाही म्हणून. मारेन पण पकडलं जाणार नाही. खून, व्यभिचार, लोभ. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. रात्री काय विचार करतो? मला ते पाहिजे. ती जागा माझी असती तर किती बरं झालं असतं. ती बायको माझी असती तर किती बरं झालं असतं. ते माझा नवरा तो असा तसा असतं तर किती बरं झालं असतं. हा नाही बरा, बेस्ट नाही. हा कुठे येतं ते? कसलाही लोभ धरू नको आहे ना आज्ञा, धरतो ना. मला ते पाहिजे. दुष्टाई, कपट, कामातूरपण, दुष्टदृष्टी, शिवीगाळ, गर्व, मूर्खपणा, ह्या सर्व गोष्टी आतून बाहेर निघतात आणि माणसाला विटाळवितात. त्याच्या स्वभावाला आग लावतात. त्यालाच नाही, त्याचं कुटुंब बर्बाद करून टाकतात की नाही? मग समजा माझं हृदय ज्यामध्ये प्रभू राहतो तिथे मी त्याची वचनं ठेवली तर काय होईल? वाईट विचार घातले तर माझा नाश आहे, पण देवाची वचनं घातली तर मला जीवन आणि आशीर्वाद आहेत. हालेलुया. त्यासाठी लिहिलंय की ख्रिस्तानं तुमच्या हृदयात वस्ती करावी, त्याची वचनं तुमच्यामध्ये भरपूर राहावी. कलोसीकरास पत्र 3 अध्याय वाचू आपण. तिथे म्हटलंय ख्रिस्ताची वचनं तुमच्या हृदयात भरलेली असावी.
कलोसीकरास पत्र 3 अध्याय 16 आणि 17. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. काय लिहिलंय? ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये. तुम्हामध्ये म्हणजे कुठे? आतमध्ये. तुमच्या आतमध्ये, तुमच्या हृदयामध्ये कसं राहो? सर्व ज्ञानानं भरपूर 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 राहो, उदंड. जेव्हा पाहिजे तेव्हा काढता आलं पाहिजे. बँकेतच काही भरलं नाही तर काढायला गेलं मिळेल का? मग बँकेत साठवायला लागेल की नाही? काय साठवायचं या बँकेत? देवाची वचनं साठवा. किती माहिती आहेत आपल्याला देवाची वचनं? जेवढी माहीत आहेत तेवढे तुम्ही ताकदवान आहात. तुमचा भाल्यांनी भरलेला आहे. पण भाताच रिकामी असेल तर धनुष्यबाणाला काय लावणार? काय धनुष्यबाण असतो की नाही? बाण कुठे ठेवतात? पिशवीमध्ये, भात्यामध्ये. मग जेव्हा पाहिजे तेव्हा काय करावं लागतं? बाण काढायचा आणि मारायचा. पण धनुष्य आहे पण माझे बाणच नाही तर काय करू? कुणाला मारू? काय भरून घ्यायचंय? देवाची वचनं. जेव्हा परिस्थिती येते तेव्हा काढलं, मारलं. हालेलुया. ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये सर्व ज्ञानानं. असंच नाही तर त्या वचनाचा अर्थ आपल्याला माहीत पाहिजे की ते कशासाठी म्हटलं आहे, कोणी म्हटलं आहे, कधी म्हटलं आहे, मला कसं वापरलं पाहिजे. नुसतंच असं वापरलं म्हणून झालं नाही. गीते वचन भरून घ्यायचंय. काय भरून घ्यायचंय? पहिलं वचन. दुसरी गोष्ट गाणी. आपण कोणती गाणी भरून घेतो? देवाची. पिक्चरमधली नाही. नाही तर मग गुणगुणाल. तो गुणगुणाला लावेल तुम्हाला. स्तोत्रे दाविदांना लिहिलेली आहे. स्तोत्र आहेत ना? स्तोत्र 23, स्तोत्र 91, स्तोत्र 71, स्तोत्र 34, स्तोत्र 1. माहीत पाहिजेत. ह्या स्तोत्रात असं लिहिलेलं आहे. मग मला जेव्हा परिस्थिती येते तेव्हा मी ते स्तोत्र वाचतो, मला ताकद मिळते. मी जे गीत माझ्या हृदयात ठेवलेलं आहे ते मी बोलतो तेव्हा मला उभारी येते. हालेलुया. असं व्हायचं ताकदवान. आत्मिक गाणी, आत्मिक गाणी ह्यांनी तुम्ही एकमेकांस शिकवा व बोध करा. दादा असं नाही, असं हे बघ, हे असं वचन आहे. दादा असं नाही, बाई असं नाही, असं आहे. मग बोध आपल्या मध्येच भरलं नसेल तर आपण बोध कसा करू? हालेलुया. कृपेत असून आपल्या अंतःकरणात प्रभूला गात राहा. काय म्हटलंय? देवाची कृपा, देवाची शक्ती भरून घेऊन देवाला, प्रभूला गात राहायचं, गुणगुणायचं. मध्येच कुठेतरी आंघोळ करताना गातो की नाही? गायचं. देवाची गाणी घ्या. आवाज मस्त येतो बाथरूममध्ये. इको होतं, इको माहिती आहे ना रे? हां, बाथरूममध्ये आवाज मस्त येतो आपला. कावळ्याचा असला तरी मस्त येतो. गात राहा. आणि बोलण्याने, बघा काय करा? बोलण्याने जे तुम्ही बोलता ते, करण्याने जे काही तुम्ही करता त्याने, आणि जे काही तुम्ही करता ते सर्व प्रभू येशूच्या नावात करा. प्रभूनं मला ताकद दिली आहे म्हणून, प्रभू तू माझ्यामध्ये राहतो म्हणून, प्रभू तू माझ्यामधून करतोय म्हणून, तू माझ्यामधून बोलतोय म्हणून, प्रभू तू तुझ्यासाठी. आणि त्याच्याकडूनच देव जो बाप याची उपकार स्तुती करा. जे अंतःकरणात भरलं आहे ते तुमच्या मुखातून बाहेर पडणारच. मग बघा देवाचे आशीर्वाद कसे ओतून येतात. तुम्ही भीतीपासून कसे दूर राहतात, तुम्ही रोगांपासून कसे दूर राहतात. हालेलुया. नीतिसूत्र त्याच्या आधी आपण एक वाचू. मत्तेय 12:33-37. मत्तेय 12:33-37. पान 1158. पान नंबर 1158. मत्तेय 12:33.
एक तर झाड चांगले व त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि त्याचं फळ वाईट असं म्हणा, कारण झाड त्याच्या फळांवरून कळते. अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कसा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे उदंड आहे त्यातून तोंड बोलते. चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. आणखी मी तुम्हाला सांगतो की जो प्रत्येक व्यर्थ शब्द माणसे बोलतील त्याचा हिशोब ती न्यायाच्या दिवशी देतीलच. कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील. हालेलुया. कोण म्हणतंय? प्रभूची वचनं आपल्या हृदयात राहो, सर्व ज्ञानानं राहो. ही वचनं कोणी दिलेली आहेत? प्रभूची वचनं आहेत. बघा, एक तर झाड चांगले किंवा त्याचे फळ चांगले असे म्हणा. झाड चांगलं असेल तर त्याचं फळ चांगलं, आणि झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट असे म्हणा. हालेलुया. कारण झाड त्याच्या फळावरून कळते. हालेलुया. अहो सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? काय म्हणाला प्रभू लोकांना? शास्त्री पुरुषांना काय म्हणाला? सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट असता तुमच्यामधून चांगल्या गोष्टी कशा येतील? तुम्ही सगळं मनात वाईट भरून ठेवलं आहे. तुम्हाला काहीच चांगलं दिसत नाही. तुमचे विचार वाईट आहेत, तुमचं बघणं वाईट आहे, तुमच्या कल्पना वाईट आहेत. कारण अंतःकरणात जे उदंड आहे त्यातून तोंड बोलते. अंतःकरण दाबलं की तोंडातून बाहेर पडतं. प्रेशर आलं की तोंडातून बाहेर पडतं. हालेलुया. राग कधी येतो? कोणी काहीतरी केल्यावर ना. असाच घरी खुर्चीत बसून असेल तेव्हा राग येतो का? नाही. आपण बाहेर जातो, अचानक काही घटना घडते जी आपल्याला आवडत नाही, मग काय येतो? राग, नाही का? पण त्यावरती आपल्याला ताबा असं ठेवायचा असेल तर आपल्याला प्रभूची वचनं आपल्या हृदयात ठेवली पाहिजेत. प्रभू म्हणतो जाऊ दे, क्षमा कर. काय कर? क्षमा कर, जाऊ दे, मी तुला भरून देईन, मी तुला 10 पट देईन. मला फसवलेलं आहे लोकांनी, पण प्रभू म्हणतो मी तुला 10 पट भरून देईन. आणि देतो, भरून देतो. हालेलुया. बघा, प्रभूचे नियम वेगळे आहेत, आपल्याला समजत नाही. हालेलुया. वचन 35, चांगला माणूस आपल्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो. जे भरलं आहे त्यातून तो काढतो. जे आपण साठवून ठेवतो ते आपल्यामधून बाहेर पडतं. आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो. आपण दुसऱ्याशी बोलतो तेव्हा काय बाहेर पडतं? आपण आपल्या मित्रांबरोबर बोलतो तेव्हा काय बाहेर पडतं? आपण आपल्या नातेवाईकांबरोबर बोलतो तेव्हा आपलं काय बाहेर पडतं? ते आपण भरून ठेवलेलं आहे, आपल्या हृदयामध्ये भरून ठेवलेलं आहे. राग, दोष, क्षमा न करणं, असूया, द्वेष, निंदा, कुरकुर, ह्या सगळ्या गोष्टी भरून ठेवलेल्या आहेत. आणि आपल्याला चांगले रिझल्ट पाहिजे, आपल्याला आशीर्वाद पाहिजेत, माझं बरं झालं पाहिजे. प्रभू सांगतो तुझं बरं कसं होईल? तू भरलेलं आहे. झाडच वाईट आहे, त्याचं फळ कसं चांगलं होणार? झाड बदल, तुझं हृदय बदल, हृदय सांभाळ. आणखी मी तुम्हाला सांगतो की जो प्रत्येक व्यर्थ शब्द, वाईट शब्द मनुष्य बोलतील त्याचा हिशोब ती न्यायाच्या दिवशी देतीलच. काय म्हटलंय? प्रत्येक व्यर्थ वाईट शब्द आपण बोलू त्याचा हिशोब आपल्याला द्यायला लागणार आहे. विचार केला कधी की आपल्या प्रत्येक शब्दाचा, आपण जे बोलतो त्याचा हिशोब द्यायचा आहे? कारण तू आपल्या बोलण्यावरून न्यायी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून तू दोषी ठरशील. हालेलुया. आपण आपल्या स्वतःचाच न्याय केलेला बरा की माझं बोलणं कसं आहे, माझ्या मुखातून काय बाहेर येतं, परिस्थिती पुढे आल्यावरती मी काय करतो, कोणी मला मारलं तर मी काय करतो, कोणी मला शिवी मारली तर मी काय करतो,
माझ्या मुखातून शिवी बाहेर येते का? की वाईटानं जिंकला मी जात नाही आणि मी वाईटाला बऱ्यानं जिंकतो. हालेलुया. नीतिसूत्र 4 अध्याय. नीतिसूत्र 4 अध्याय 20 ते 27 आपण वाचू. माझ्या मुला, पान नंबर 787, नीती 4:20. माझ्या मुला, माझ्या शब्दांकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यांपुढून दूर न जावोत, ती तू आपल्या हृदयामध्ये राखून ठेव. कारण ज्यांना ती सापडतात त्यांना ती जीवनच आहेत आणि त्यांच्या सर्व देहाला ती आरोग्य अशी आहेत. हालेलुया. आरोग्य पाहिजे. बरं होणं बरं की आरोग्यात असलेलं बरं? बघा, 2 गोष्टी आहेत. बरं, आरोग्यात असलेलं बरं की आजारी पडून बरं झालेलं बरं? हां, म्हणजे आजारी पडायचंच नाही म्हणजे डॉक्टरची गरजच लागणार नाही. दोन्ही गोष्टी आहेत प्रभूकडे. पण बरी कोणती? सगळ्यात चांगली कोणती? आरोग्यात असणं. आणि ते आरोग्य कसं मिळतं बघा? आपल्या हृदयात. कुठून सुरू होतं आरोग्य? आपल्या हृदयात. आपण कसे विचार करतो त्यावरती आपलं शरीर अवलंबून आहे. आपले विचार आनंदाचे, समाधानाचे असतील तर आपलं शरीरही चांगलं असतं, सुदृढ असतं. जर चिंता, भय, निराशा ह्यांनी आपलं हृदय ग्रासलेलं असेल तर आपल्याला ओणवं करतं. चिंता माणसाला ओणवं करते, लिहिलंय की नाही? हृदयातील खेद माणसाला ओणवं करतो. पण हृदयात आनंदी असेल तो क्या बात आहे. हालेलुया. माझ्या मुला, माझ्या शब्दांकडे लक्ष लाव. आपण कुठे लक्ष लावतो? आपण जगाकडे लक्ष लावतो, देहाकडे लक्ष लावतो, सैतान काय सांगतो त्याच्याकडे लक्ष लावतो. माझ्या सांगण्याकडे कान दे. देव म्हणतो माझ्या सांगण्याकडे कान दे. मी काय बोलतो ते ऐक. तुझ्या डोळ्यापुढून दूर न जावोत. माझे शब्द तुझ्या डोळ्यांपुढून, तुझ्या कल्पनेतून, तुझ्या मनातून, आतल्या डोळ्यातून, मनातून दूर न जावोत. ती तुझ्या आपल्या हृदयामध्ये साठवून ठेव. माझी वचनं कुठे ठेव? आपल्या हृदयामध्ये साठवून ठेव. पाठ कर, पाठ कर. कारण ज्यांना ती सापडतात त्यांना ती जीवनच आहेत. काय आहेत? जीवन आहेत, आरोग्य अशी आहेत आणि त्यांच्या सर्व देहाला ती आरोग्य अशी आहेत. माहिती आहे गुज आरोग्यात राहण्याचं? देवाची वचनं. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दानं जगेल. हां, पण कुठे निघतो तो शब्द? कुठे राहतो ख्रिस्त? तो बोलतो पण आपण ऐकत नाही. त्याची हृदयात त्याची वचनं आपण ठेवली तर ती वचनं जिवंत होतात. देवाचं वचन जिवंत आहे, मेलेलं नाही. मज्जा सांधे सगळं भेदून जाणारं आहे आणि त्याच्या वचनाला, त्याच्या दृष्टीनं सर्व काही उघडं आहे. त्याला सर्व दिसतं. आपले हृदयातले विचार त्याला दिसतात. आपण काय कल्पना करतो त्याला दिसतात. ती तुझे जीवन आहे आणि त्यांच्या सर्व देहाला ती आरोग्य अशी आहेत. ज्या कशाचे तू रक्षण करतोस त्या सर्वापेक्षा अधिक कसोशीने तू आपल्या हृदयाचं रक्षण कर. हालेलुया. आपण कशाचं रक्षण करतो? आपल्या पैशाचं, आपल्या शेताचं, आपल्या शरीराचं, नाही का? घराचं कुलूप मारून येतो. खूप गोष्टींचं आपण राखण करतो. पण पहिली राखण कशाला करायला सांगितली? आपल्या विचारांची. आपण मध्ये काय घेतोय? इकडनं आणि इकडनं. कुठून जातात विचार? मध्ये कान आणि डोळे. इकडनं मध्ये जातं, साठवलं जातं, मग इकडनं बाहेर येतं. हे 2 दरवाजे आहेत आणि हे
बाह्यद्वार, हे प्रवेशद्वार. ही 2 प्रवेशद्वार आणि हे बाह्यद्वार. इकडनं जे जातं, इकडनं जे बघतो, इकडनं जे ऐकतो ते इकडे जातं, इकडनं मग इकडे बाहेर येतं. ज्या कशाचे रक्षण करतो त्यापेक्षा अधिक कसोशीने, अधिक नेटानं, अधिक सामर्थ्यानं आपल्या हृदयाचं रक्षण कर, कारण त्यातून जीवनाचे झरे वाहत असतात, त्यातून त्याची वचनं निघत असतात जर साठवली तर. कुटील तोंड, वचन 24, कुटील तोंड तू आपणापासून लांब टाक, तोंडाला कुलूप मार, वाईट बाहेर येऊ देऊ नकोस, इकडे घशातच दाबून ठेव. काय कर, शिवी आली का काय कर, घसा दाब, बोलायचंच नाही. राग आल्यावर जीभ चाव, जिभेला चावा मार राग आल्यावर, बघा काय होते ते. खरंच आपले वाकडे ओठ तू आपणापासून दूर कर, तुझे डोळे नीट समोर अवलोकन करोत, तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ पाहोत, तुला सर्व सरळ दिसो, तुला सर्व शुद्ध दिसो. जो शुद्ध आहे त्याला सर्व शुद्ध आहे, जे विटाळलेले आहेत त्याला सर्व विटाळलेलं आहे. माझे डोळे माझ्या शरीराचा दिवा आहे. प्रभू म्हणतो तुमचे डोळे तुमच्या शरीराचा दिवा आहे. जर तुमचे डोळे अंधकारमय असतील तर सर्व शरीर अंधकारमय होईल. मग आरोग्य कसं मिळेल? हालेलुया. तुझे डोळे तुझ्या पुढे सरळ पाहोत, तुझ्या पापण्या तुझ्या पुढे सरळ पाहोत. तू आपल्या पायाची वाट सपाट कर, नीट कर, इकडे तिकडे हिंडू नकोस, सरळ. तुझे सर्व मार्ग नीट व्यवस्थित असोत, देवाला आवडणारे असोत. प्रभू तुला आवडतं का? मी करेन. तुला आवडत नाही ना? नाही करणार, जाऊ दे. बरोबर का? कुठे जायचं, काय घालायचं, कोणते कपडे घालायचे, काय करायचं, एक प्रश्न प्रभूला विचारा, प्रभू तुला आवडतं का? तो हो म्हणत असेल तर करा, तो नाही म्हणत असेल तर नका करू. सोपं आहे, एकदम सोपं आहे की नाही? मग प्रभू बोलत नाही का आपल्याबरोबर? बोलतो, पण आपल्याला त्याला प्रश्न विचारायला लागतील. प्रभू मी हे करू का? प्रभू मी हे खाऊ का? प्रभू मी हे पिऊ का? प्रभू दारू पिता सांगेल, प्रभू दारू पिऊ का? प्रभू काय सांगेल? नको. मग तुम्ही ऐकता प्रभूचं? म्हणजे सर्वजण ऐकतात. हालेलुया. तू उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको, तू आपला पाय वाईटापासून दूर राख. वाईट येईल पुढे, पण तू लेफ्ट मार, जाऊ दे. मागून गाडी ठोकली तर शांत राहा दादाप्रमाणे, असू दे, ठीक आहे, प्रभू मला 10 पट देईल. आमेन. एक शेवटचं वचन घेऊ. इर्मया, वेळ झाली. इर्मया 17. इर्मया 17, 9 आणि 10. इर्मया 17:9, पान नंबर 927. हृदय सर्वाहून अधिक कपटी आहे आणि ते अतिशय नासका आहे. ते कोण जाणू शकतो? प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आचरणाप्रमाणे त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे परत देण्यासाठी मी यहोवा हृदय शोधतो, मी अंतर्याम पारखतो. हालेलुया. बघा काय लिहिलंय. मनुष्याचे कपटी मन देवाला फसवू शकत नाही. आपण माणसांना फसवू, देवाला फसवू शकणार नाही, कारण आपले विचार प्रभू जाणतो. तो दुरून ओळखतो की याच्या मनात काय चाललंय. हृदय सर्वाहून अधिक कपटी आहे. सर्वात वाईट काय आहे? हृदय. आणि ते कसं वाईट झालं? कारण त्याच्यामध्ये वाईट भरलं गेलं, त्याचं रक्षण केलं गेलं नाही. ते अतिशय नासके आहे. ते कोण जाणू शकतो? तुमच्या हृदयात काय चाललंय मी कसा जाणू? माझ्या हृदयात काय चाललंय तुम्ही कसे जाणार? फक्त देव जाणतो. प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे, त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे परत देण्यासाठी मी यहोवा हृदय शोधतो आणि अंतर्याम पारखतो. हालेलुया. आपण रात्री जेव्हा विचार करत असतो, झोपेत असतो, तेव्हा देव आपल्याबरोबर बघतो काय चाललं आहे याच्या हृदयात. हा माझ्या बरोबर आहे की माझ्या विरुद्ध आहे?
हा कसला विचार करतोय, ह्याला काय पाहिजे, कसल्या गोष्टीचा ह्यानं लोभ धरलेला आहे, कसल्या गोष्टीचा द्वेष करतोय, कसल्या गोष्टी उद्या वाईट करायला जाणार आहे. देव अंतर्याम पारखतो आणि ज्याच्या त्याच्या फळाप्रमाणे कर्माप्रमाणे परत देण्यासाठी मी यहोवा हृदय पारखतो. म्हणजे तुमच्या हृदयात आहे देवाला जर ते आवडलं तर तुम्हाला काय मिळेल? जीवन आणि आशीर्वाद. हा माझा मुलगा आहे, हा माझ्या मनासारखा राजा मला मिळालेला आहे, हा माझी सर्व इच्छा पूर्ण करतो, हा माझा आवडता आहे, मी त्याच्याबरोबर राहीन, मी त्याला उभारी देईन, मी त्याला उंच करीन, कारण त्यानं मला मान दिलेला आहे. तो मला घाबरतो, माझ्या दूतांचं कुंपण मी त्याला देईन, त्याच्या भोवती त्याच्या कुटुंबाभोवती आणि जे काही त्याचं आहे त्याच्या भोवती मी त्याला कुंपण देईन, कारण हा मला भीतो, आपल्या विचारांमध्ये मला भीतो, हा वाईट विचार करायला भीतो, कारण मी त्याला पाहत आहे असं तो जाणतो. हालेलुया. सांगू आज प्रभूला, प्रभू मला शुद्ध कर, माझं हृदय पारख. दाविदानं ज्याप्रमाणे प्रार्थना केली ती प्रार्थना आपण म्हणू. स्तोत्र 139 दावीद म्हणतो 23वं वचन की हे यहोवा मला पारख, मला जाण. वचन 23 आणि 24 आपण प्रार्थना करू. वचन 23 म्हणतं, हे देवा, दावीद काय म्हणतो, का आवडला दावीद देवाला? दावीद म्हणाला, हे देवा मला शोध, माझे हृदय जाण, मला पारख आणि माझे मनोभाव जाण, आणि माझ्यामध्ये कोणताही दुष्टतेचा मार्ग असला तर पहा आणि सर्व काळच्या मार्गाने मला ने. ही त्याची प्रार्थना होती. आपल्या प्रार्थना काय आहेत? बापा मला हे दे, हे दे, ते कर, हे कर, ते कर. आपण आज्ञा करतो. बापाला म्हणावं, बापा माझं हृदय शोध, मला शुद्ध कर, मला काही नको, मला तू हवा आहेस, तुझी वचनं माझ्या हृदयात असू दे. तीच माझं धन आहेत, तेच माझे आशीर्वाद आहेत. करूया प्रार्थना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.